हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर भरपूर दिवसापासून मी ब्लॉग बनवण्याचा विचार करत होते। तर आज मी तुमच्या सर्वांसाठी ब्लॉगचा फुल डे रूटीनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज मी नक्की ठरवलं की आज काहीही झालं तरी आज मी एक ब्लॉग शूट करणारच आहे आणि ते मी उद्या अपलोड करणार आहे। तर आज तारीख आहे 25 एप्रिल आणि विशेष म्हणजे ब्लॉग बनवण्याचं कारण की आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे। तर या स्पेशल दिवशी मी माझा पहिला ब्लॉग शूट करणार आहे। तर ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। आणि सकाळी 5 वाजल्यापासून मी ब्लॉगला सुरुवात करणार होते, पण काही कारणामुळे झालं नाही। तर आता 6 वाजलेले आहेत आणि 5 वाजल्यापासून मी माझे बरेचसे जे डेली रूटीनचे काम आहेत ते आटपून घेतलेले आहेत आणि थोडीशी मी क्लिप शूट केलेली आहे 5 वाजताची, तर ती सुद्धा मी नंतर जोडणारच आहे। चला तर मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करूयात। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि मी आत्ताच उठलेली आहे। तर इथे घड्याळात देखील पाहू शकता 5 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला बाहेरचं सुद्धा वातावरण दाखवणार आहे। खूप सुंदर बाहेर वातावरण आहे आणि खूप थंड अशी हवा सुटलेली आहे। तर इथे पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे। तर मी माझे सकाळचे डेली रूटीनचे सर्व काम आवरून नंतर तुम्हाला भेटणारच आहे। तर ब्रश आंघोळ वगैरे मी पूर्ण काम आवरून बाकीच्या व्लॉगला नंतर सुरुवात करणार आहे। तर चिमण्याचा चिवचिवाट देखील तुम्ही ऐकू शकता। तर सर्वांनी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये माझं छोटंसं बाल्कनी गार्डन पाहिलेलंच आहे। तर उन्हाळ्यामुळे पाहू शकता माझ्या गार्डनचे काय हाल झालेले आहेत। तर आता मी ही सर्व झाडं एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पूर्ण झाडांना पाणी घालणार आहे, जे की पाणी घालणं माझं फेवरेट काम आहे आणि मी रोज सकाळी सकाळी करत असते। तर आज मी विचार केलेला आहे की बाल्कनीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण संध्याकाळी आपल्याकडं बर्थडे असल्यामुळे पाहुणे राहुणे येतीलच, त्याच्यामुळे मी सकाळीच हे स्वच्छ धुवून घेणार आहे। स्टॉप। स्टॉप कसं डबल तर हे पाहू शकता मी सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आज बर्थडे बॉयचा फेवरेट नाश्ता बनणार आहे, त्यासाठी इथे मी रात्रीच इडलीचं पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं। तर पाहू शकता किती मस्त फर्मेंट झालेलं आहे, बिलकुल याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे घातला नाही। तर याची तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर ती माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, एकदा नक्की चेक करा। तर आज नाश्त्यामध्ये मी इडली आणि सांबर बनवणार आहे। तर सर्वात अगोदर इथे मी इडलीचं लावून घेणार आहे। तर इथे पाहू शकता माझी रोजची देवपूजा देखील झालेली आहे। आणि ही सर्व फुलं माझ्या गार्डन मधलेच आहेत, तुम्ही सकाळी पाहिलेच असतील। देवपूजा करायच्या अगोदर इथे मी नाश्त्याचं बनवून घेतलेलं आहे। तर इडली आणि चटणी बनवलेली आहे। अगोदर माझा प्लॅन इडली आणि सांबर बनवण्याचा होता, परंतु अचानक मला बाहेर जायचं आहे मावशीकडे, त्याच्यामुळे इथे मी
लवकरात लवकर चटणीच बनवून घेतलेली आहे, कारण सांबार बनवण्यासाठी खूप वेळ लागणार होता. आणि साईडला दूधसुद्धा तयार आहे. तर आता मी आरुषला उठवायला जाणार आहे. ए बाळा, आरुष उठ पिल्या. गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे, गुड मॉर्निंग. उठा 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 लक्ष्मी, लक्ष्मी बाळा उठा. उठ पिल्लू, पिल्लू उठ राजा, उठ उठ. गुड मॉर्निंग. दादूला उठव. ए दादू उठ, दादू उठ, उठ ट्युशनला जायचंय. गुड मॉर्निंग. तर मी आरुषचा नाश्ता वगैरे आवरून त्याला ट्युशनला पाठवून इकडे मावशीकडे आलेली होते. तर इकडे मावशीकडे येऊन मी आणि माझ्या बहिणींनी स्वयंपाक बनवलेला आहे. तर इथे पाहू शकता माझी बहीण भजे बनवते आणि मी पोळ्या बनवते. तर थोडीशी इथं सुद्धा क्लिप शूट करावं म्हणून इथे मी सुद्धा कॅमेरा काढलेला आहे पोळ्या बनवता बनवता. आणि इकडे पाहू शकता तोंडाला पाणी सुटतील अशी आपली भजी तयार झालेली आहेत. तर इथे बाकीचा सुद्धा स्वयंपाक तयार झालेला आहे. इथे भात बनवलेला आहे आणि परत पापड, इकडे वरण, कुरड्यासुद्धा तळलेल्या आहेत, कारण सोबतच रससुद्धा बनवलेला आहे. तर आजची माझी ही पहिली रसाळी आहे बनवण्याची सुद्धा आणि खाण्याची सुद्धा. तर पाहुणे खूप गडबडीत आलेले होते. तर इकडे पाहू शकता इथे किती क्यूट असा गणपती बाप्पा आहे. फ्रीज मॅग्नेट पाहू शकता. हे माझ्या बहिणीने केरलावरून आणलं होतं, मला खूप आवडते. आणि इथे मी थोडंसं थंड होण्यासाठी रस फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. आणि साईडला इथे कुरवड्या बनवल्या होत्या तेव्हा मी टाकी उघडीच ठेवली, त्याच्यामुळे टाकीवर सुद्धा झाकण ठेवत आहे. आणि इथे आमची भजीसुद्धा तयार झालेली आहेत. सर्व स्वयंपाक खूपच छान झाला होता. पाहुणे एकदम गडबडीत आल्यामुळे आम्हाला पोळ्या वगैरे काही बनवता आल्या नाही, कारण आम्ही साध्याच पोळ्या बनवल्या होत्या. आणि सर्व स्वयंपाक बनवून इथे ताटंसुद्धा लावलेली आहेत. तर पाहू शकता. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मी जेवण करून घरी गेले आणि घरी आल्यानंतर बरेचसे काम आवरून दुपारी मी माझ्या पिल्लूसाठी इथे ज्यूस बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सायंकाळीच भेटलेलो आहोत. तर सायंकाळी इथे बड्डेची पूर्ण तयारी झालेली आहे. ताटसुद्धा मांडलेलं आहे, स्वयंपाकसुद्धा झालेले आहेत. इथे अर्ध्या पोळ्या बनवून मी झाकून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर अर्धी भजी काढलीत आणि अर्धी पाहुण्यांसाठी गरम गरम काढण्यासाठी मी ठेवलेली आहेत, कारण काही पाहुणे लेट येणार आहेत. त्याच्यानंतर इथे पाहू शकता पापड, वरण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी वांग्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे, भात, आणि इथे चिवडासुद्धा आणलेला आहे. आणि स्वीट बनवणंच झालं नाही त्याच्यासाठी इथे मी सोनपापडी आणलेली आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता बड्डे बॉयची गडबड. मुलं खूप तयार आहेत बड्डेसाठी, पण काही पाहुणे यायचेच राहिले होते. तर अशा पद्धतीने आम्ही हे छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा माझा पहिला व्लॉग होता. तर तुम्हाला आजचा हा माझा पहिला व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. बाय बाय.